मुंबई एअरपोर्टच्या धावपट्टीवर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकले। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। लँडिंगच्या वेळी घडली घटना। चंद्रपुरातील वडेट्टीवार धानोरकर वादावर हायकमांडचा तोडगा। प्रतिभा धानोरकरांच्या गटाला महापौरपद, विजय वडेट्टीवारांच्या गटाला उपमहापौरपद, तर ठाकरेंची शिवसेना सोबत आल्यास स्थायी समिती अध्यक्षपद देणार, सूत्रांची माहिती। ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर विराजमान, तर भाजपकडे उपमहापौरपद। भाजपच्या आव्हानानंतरही शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता कायम। मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड, तर उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील यांची नियुक्ती। अमराठी महापौरवरून मराठी एकीकरण समितीसह मनसेही आक्रमक। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपला। युती फक्त स्थानिक निवडणुकीसाठी होती। विलीनीकरणाबद्दल दादा आमच्याशी बोललेच नव्हते, प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती। विलीनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवारांनी बोलणं टाळलं। प्रफुल्ल पटेलांच्या विलीनीकरणावरील वक्तव्यावर पवारांनी हात जोडले। राष्ट्रवादी विलीनीकरणावर शरद पवारांची राष्ट्रवादी आता थेट 9 तारखेलाच बोलणार। रोहित पवार 9 तारखेला पत्रकार परिषदेत सर्व मुद्दे स्पष्ट करणार। तोवर विलीनीकरण मुद्द्यांवर इतरांना न बोलण्याच्या सूचना। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतींकडून मध्यस्थी। एनडीएला पाठिंबा देण्याची अट, यावर फक्त एकमत होणं बाकी, विजय वडेट्टीवारांचा दावा। प्रफुल्ल पटेलांकडून राज ठाकरेंचा समाचार। राज ठाकरेंची वाकरेंचा राष्ट्रवादीशी संबंध, ठाकरे यांचा राष्ट्रवादीशी संबंध काय? अध्यक्ष पाटील असावा, पटेल नको, या राज ठाकरेंच्या ट्विटनंतर प्रफुल्ल पटेल संतापले। मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही। सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व सोपवण्याचा आमचा आग्रह, त्यांच्यासोबत राष्ट्रवादीला पुढे न्यायचंय, प्रफुल्ल पटेलांची भूमिका। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी, अधिकृत शासन निर्णय जारी। अजित पवारांच्या निधनानंतर जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे सोपवली। जय पवारांना दिल्लीत पाठवण्याच्या हालचाली। सुनेत्रा पवारांच्या जागी जय पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता। पार्थ पवारांना राज्यसभेची 6 वर्षाची टर्म हवी असल्यानं जय पवारांचं नाव चर्चेत, सूत्रांची माहिती। अजितदादांचा संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? संजय राऊतांचा भाजप निशाणा, तर भूकंप झाला तरी ऑपरेशन लोटसचा भाग म्हणतील, आरोप करण्याआधी पुरावे द्या, बन यांचं उत्तर। हळदी कुंकूच्या कार्यक्रमात मोफत भांड्यांसाठी झुंबड, महिला एकमेकांच्या अंगावर पडल्या। जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा शहरातील प्रकार। नगराध्यक्ष निवडीनंतर पालिकेनं हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। चीनच्या मुद्द्यावरून लोकसभेत गोंधळ, विरोधकांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या दिशेनं कागद भिरकावला। काँग्रेसच्या 7 खासदारांसह माकपच्या 1 खासदाराचं निलंबन।